बंधू. नमस्कार, सुप्रभात. मी श्रुती कुलकर्णी. आपण पाहता एबीपी माझा. या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समध्ये. आयएमएफने विस्तारित निधी सुविधा कार्यक्रमाअंतर्गत पाकिस्तानला 1.2 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा दुसरा हप्ता केला वितरित. पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेची माहिती. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची पसरूरमधील ऑपरेशन बुनियान मार्सूसच्या आघाडीच्या भागांना भेट. लष्करी कारवाईत सक्रियपणे सहभागी असलेल्या अधिकारी आणि सैनिकांशी साधला संवाद. दहशतवादी मोहम्मद मुद्दसीरच्या कुटुंबाची पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तान सरकारच्या मंत्र्यांनी भेट घेतली. मुरिद येथील लष्कर मुख्यालयात केलेल्या कारवाईत मोहम्मद मुद्दासीर मारला गेलाय. गरीब जनतेच्या नावे पैसे मागणाऱ्या पाकची दहशतवाद्यांना मदत. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना शहबाज शरीफ सरकार 1 कोटींची नुकसान भरपाई देणार. बलुचिस्तानच्या नागरिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अपील. बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्याची मागणी. पाकिस्तानकडून बलुची नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप. पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आलेल्या तानिया परवीनबाबत एनआयएचा मोठा खुलासा. तानिया ही लष्कर-ए-तैयबाची सदस्य होती, तर तिने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेकडून प्रशिक्षण घेतल्याची देखील माहिती आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज जम्मू काश्मीरचा दौरा करणार. श्रीनगरमध्ये भारतीय जवानांची भेट घेणार. एअरबेसलाही राजनाथ सिंग भेट देणार. भारतानं सिंधू करार स्थगित केल्यानं पाकिस्तानची शेती कोरडी. पाकिस्तानने जलशक्ती मंत्रालयाला पत्र लिहिलंय. सिंधू करार स्थगितीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची देखील मागणी. सुरक्षा दलांच्या यशावरून आपली नक्षलवाद संपवण्याची मोहीम योग्य दिशेनं. नक्षलवादग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणू. पंतप्रधानांची एक्सपोज. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात ज्यांच्या घरांचं नुकसान झालं त्यांना किमान 50 लाखांची मदत आणि मृतांच्या कुटुंबियांना नोकरी द्यावी. मेहबूबा मुफ्तींची मागणी. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा कार्यक्रम मदारपूर आंबेडकर वसतिगृहाऐवजी सकाळी 11 वाजता नगर भवन दरभंगामधील टाउन हॉलमध्ये होणार. कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाची परवानगी मिळाली आहे. चिनाब नदीवरील बगलिहार जलविद्युत प्रकल्प धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. व्हिडिओ समोर आहे. भारताची संरक्षण प्रणाली आणखी एका तंत्रज्ञानाने सुसज्ज. ओडिशामध्ये नवीन मायक्रो अँटी ड्रोन सिस्टीम भार्गवस्त्रची चाचणी. तुर्की आणि अझरबैजानला मोठा धक्का बसलाय. भारतातील 50% लोकांनी तुर्कीचं बुकिंग रद्द केलंय. तुर्की हे चित्रीकरणाचं ठिकाण निवडू नका. वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज फेडरेशनचं भारतीय चित्रपट निर्मात्यांना आवाहन. तुर्कीचा पाकिस्तानकडे सततचा कल आणि भारताच्या राष्ट्रीय हितांविरुद्ध भूमिका घेतल्याबद्दल निषेध. भारतीय फळ व्यापाऱ्यांचा तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार. तुर्कीचा पाकिस्तानला पाठिंबा असल्यानं भारतीय व्यापाऱ्यांचा निर्णय. तुर्की प्रसारक TRT वर्ल्डचं एक्स अकाउंट बॅन करण्यात आलंय. भारतविरोधी प्रचार आणि सैन्याबद्दल खोट्या बातम्या पसरवण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. JNU आणि तुर्की विद्यापीठातील संशोधन आणि शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम रद्द करण्यात आले. दरवर्षी दोन्ही देशांमध्ये 10 JNUचे तर 10 तुर्की विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अभ्यास आणि संशोधनासाठी JNUमध्ये पाठवलं जातं. सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट करणाऱ्या 25 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर पोस्ट करणारे 40 अकाउंट देखील ब्लॉक करण्यात आलेत. योगी सरकारने ही कारवाई केली आहे. जबलपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्री विजय शहा यांच्याविरुद्ध FIR दाखल झाली आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. इंदूरच्या मानपूर पोलीस ठाण्यात FIRची नोंद करण्यात आली आहे. बीडच्या माजलगावमध्ये भारतीय सैनिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्री विजय शहाच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. विजय शहांनी सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा नागरिकांकडून निषेध. जळगावात मंत्री विजय शहांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आला. बंगालमध्ये पाकिस्तानला पाठिंबा देणारी फेसबुक पोस्ट टाकणाऱ्या मोहम्मद रिजवानला नागरिकांनी चोप दिलाय.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. भारत पाक युद्धानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. यात्रेकरूंची संख्या लक्षात घेता जम्मूत पर्यटकांसाठी विमानसेवा सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहे. सीईओ अंशुल गर्ग यांची माहिती. ऑपरेशन सिंदूरचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश केला जाणार. राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मे रोजी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. सासारामच्या ब्रिक मगंजमध्ये मोदींची सभा आहे. तसंच अनेक विकास कामांची ते पायाभरणी देखील करतील. महाराष्ट्र शासनाचं अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी आज आणि उद्या बंद राहणार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने ही माहिती दिली आहे. आम्ही तिघं एकत्र, त्यात कुणी स्पीड ब्रेकर आणू शकत नाही. मात्र कुणाला बूस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट. मेट्रोच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य. फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे हा प्रश्न उपस्थित. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची गरज काय? ते आधीपासूनच एकत्र आहेत. त्याचे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत. प्रहारच्या बच्चू कडूंचं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मला आनंदच होईल. खासदार बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया. अंतिम निर्णय शरद पवार आणि सुप्रिया सुळेच घेतील. सोनावणेंचं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादी एक करण्याबाबत अद्याप आमच्या पक्षाकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया. उमऱ्यात आमदार जितेंद्र आव्हाडांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. निष्ठा माझी शक्ती या बॅनरवर असा आशय आहे. बॅनरमुळे नागरिकांच्या भुवया उंचावल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. अखंड राष्ट्रवादीबाबत माध्यमातून सुरू असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करा आणि पक्षाच्या कामकाजाकडे लक्ष द्या. जयंत पाटलांचे निर्देश. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत हालचालींना वेग आलाय. येत्या काही दिवसांमध्ये महत्त्वाच्या पदांमध्ये फेरबदल होतील. नाशिकमध्ये भाजप नेते पडळकरांच्या सभेत झळकले गँगस्टर बिश्नोईचे फोटो. धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित सभेतला हा प्रकार आहे. नाशिकच्या सिडको परिसरात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचं नागपुरात पथसंचलन. पथसंचलनातून भारताची एकात्मता आणि नागरिकांना जागृत ठेवण्याचं काम, तर नागरिकांकडून स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव. महाराष्ट्रात 5,127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहाबाबत सामंजस्य करार. राज्यात 10हून अधिक आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क्स उभारले जातील. राज्यभरातील देवस्थानच्या जमिनींची खरेदी विक्री नोंदणी थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. घरकुल बांधकामासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. 8 दिवसात रॉयल्टी घरपोच न मिळाल्यास तहसीलदार जबाबदार राहतील. धारावीतील पुनर्विकासासाठी देवनार डम्पिंग ग्राउंड होणार साफ. महापालिकेकडून 2 कोटींचं टेंडर जारी करण्यात आले. सांगलीत घरेलू महिला कामगार आरोग्य तपासणी अभियानाला सुरुवात झाली आहे. महिलांच्या गंभीर आजार ते निरोगी अशा 4 प्रकारात वर्गीकरण करून आवश्यकतेप्रमाणे या महिलांवर उपचार केले जातील. पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेसेज आलाय. आरोपीला बंड गार्डन पोलिसांकडून अटक करण्यात आली. 12 मे रोजी ससून हॉस्पिटलमधील एका डॉक्टरच्या मोबाईल फोनवर अज्ञात नंबरवरून मेसेज आला होता. पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेले 29 बंगले 31 मे पूर्वी जमीनदोस्त करा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. इतर बांधकामं पाडण्यावर रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात केलेला अपील अर्ज फेटाळण्यात आलाय. रायगडच्या रोहानगर परिषदेची अतिक्रमण दुकानांवर धडक कारवाई. 4 अनधिकृत दुकानांवर जेसीबी चालवत कारवाई. भंडाऱ्यात 5,000च्या लाचेच्या रकमेसह पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. बळजबरीनं ताब्यात घेतलेलं घर रिकामं करून देण्यासाठी त्याने लाच मागितली होती. वाशिमच्या कारंजा शहरात मान्सूनपूर्व पावसाने दाणादाण उडाली. काही भागातील दुकानांमध्ये पाणी साचलं. पिंपरी चिंचवडमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ.
रायगडच्या महाड तालुक्याला पुन्हा एकदा पावसानं झोडपलं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. वाशिमच्या रिसोड तालुक्यात पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा. हवामान खात्यानं वर्तवला होता पावसाचा अंदाज. अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. ज्वारी, भुईमुगासह भाजीपाल्याचं नुकसान होण्याची शक्यता यातून वर्तवली जाते. तळ कोकणात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी. सिंधुदुर्गातील वैभववाडी जोरदार पाऊस. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. धाराशिव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय. केळी पिकाला या पावसाचा फटका बसतोय. लातूरच्या उदगीर तालुक्यात अवकाळीनं कहर माजवला. वादळ वाऱ्यात 600 कोंबड्या दगावल्यात. गायी जखमी झाल्यात तर फळबागांचं देखील मोठं नुकसान झालंय. लातूरमध्ये सततच्या पावसामुळे शेतमालाचं नुकसान होतंय. पावसामुळे कांद्याचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पावसामुळे झाडाखाली उभ्या असलेल्या दोघांवर वीज कोसळली आहे. यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. शिवसेनेच्या मोर्चापूर्वी एमआयडीसीचा मोठा निर्णय. 356 कोटींच्या निविदा रद्द. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणींच्या आंदोलनाला यश. सिमारमन्स कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन झालं नसताना देखील काढली होती निविदा. वर्ध्यातील आर्वी शहराचा पाणी प्रश्न अजूनही सोडवला न गेल्यानं राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलंय. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचं 10वं करत आंदोलन करण्यात आलं. नागपुरात प्रहारचं रक्तदान आंदोलन. शेतकऱ्यांना कर्जमाफी, दिव्यांगांना मानधन देण्याची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्कजवळ हे आंदोलन. परभणीत प्रहारचं रक्तदान आंदोलन. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या घरासमोर केलं आंदोलन. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन देण्याची मागणी. यवतमाळमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या घरासमोर प्रहारचं रक्तदान आंदोलन. 47 शेतकरी बांधवांनी केलं रक्तदान. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात होत असलेल्या तमिळनाडूतील सिमेंट कंपनीला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध. प्रकल्पामुळे 10 किलोमीटरपर्यंत असलेल्या गावांमध्ये प्रदूषण वाढणार असल्यानं विरोध केला. कल्याणमध्ये 15 शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. जळगावमधील धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून रमजान महिन्यात 10 लाखांचं टरबूज मागवत पैसे न देत फसवणूक केली. नांदेडच्या इस्लामपूर गावात महापुरुषांच्या तैलचित्राची तोडफोड. नागरिकांकडून बंद पाळत नागरिकांनी व्यक्त केला निषेध. सीसीटीव्हीचा आधार घेत पोलीस आरोपीचा शोध घेणार असल्याची माहिती. कोल्हापुरातील टाकवडे गावात शिवरायांचा पुतळा हटवल्यानं तणाव. शिवरायांचा पुतळा विनापरवानगी बसवल्याची पोलिसांची माहिती आहे. टायर जाळून शिवप्रेमींकडून निषेध व्यक्त. मुंबईच्या गोवंडीत 6 कोटींपेक्षा अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. ड्रग्जसह मोठी रोकड देखील पोलिसांकडून हस्तगत, तर आरोपी सलमान शेखला बेड्या. मावळ तालुक्यातल्या टिकोना गावातील सिंग बंगल्यावर वनविभागाची धाड. कारवाईत पोलिसांकडून एकाला अटक. आरोपीकडून 52 किलो मांस, 2 शस्त्रांसह जिवंत काडतुसं जप्त. नांदेडमध्ये लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. पीडित युवतीनं पोलिसात तक्रार केली. आरोपीवर लैंगिक अत्याचारासह अॅट्रॉसिटीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. रायगडच्या परळीमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची कोयत्यानं वार करत हत्या. नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेयसी सतत नकार देत असल्यानं हत्या केल्याचा प्रियकरानं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख. अर्बन नक्षलच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या रजा सिद्दीक विरोधात यूएपीए अन्वये गुन्हा दाखल. 8 मे रोजी रजा सिद्दीकला नागपूरमधून अटक करण्यात आली होती. पुणे बेंगलोर महामार्गावरील कराडजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. अपघातात डीमार्टमध्ये काम करणाऱ्या 2 कर्मचारी युवतींचा मृत्यू. लोकांकडून ट्रकवर दगडफेक. कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवर महिनाभरात 5वा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्याने डंपर दुभाजकाला धडकलाय. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
धाराशिवचे माजी अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचा अपघात झाला. धुळे सोलापूर मार्गावर कार आणि कंटेनरची धडक. अपघातात हसन यांच्यासह दोघे जखमी. पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या कंपाऊंडला धडकून 32 सीटर मिनी बसचा अपघात. बसमधील 23 प्रवासी जखमी तर 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती. भारतामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. छत्तीसगडमधील करेगुट्टा टेकडीवर सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई. 31हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा. 150हून अधिक बंकर देखील नष्ट. जोधपूरमध्ये बेकायदेशीर पद्धतीने राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई. सगळ्या बांगलादेशींना बांगलादेशात पाठवलं. भारत पाकिस्तान युद्धादरम्यान बलुचिस्तानचा पाकला आक्रमणाचा इशारा. पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या असून बलूच आर्मीनं भारताच्या कारवाईला पाठिंबा दिलाय. बलूच आर्मीच्या मेहरंग बलोच या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही. बलूच नेते मीर यार यांची घोषणा. भारतासह जगाकडे पाठिंबा मागितला. अमृतसरमधील मजीठामध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली. ओडिसीच्या भुवनेश्वरमध्ये प्रियकर प्रेयसीला प्रेमात धोका देऊन दुसऱ्या मुलीशी लग्न करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. जुन्या प्रेयसीनं पोलिसांसोबत प्रियकराच्या लग्नात एंट्री घेतली. पोलिसांनी नवरदेवाची धुलाई केली. दिल्लीतील आग्रा शहरात कायद्याचं उल्लंघन. रील बनवण्यासाठी एका मुलाने आणि मुलीने कारच्या बोनेटवर बसत हातात बंदूक घेत स्टंटबाजी केली. व्हिडिओ व्हायरल. नागरिकांकडून कारवाईची मागणी. लखनौमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. बर्ड फ्लूमुळे कानपूरमधील सर्व पोल्ट्री फार्म बंद. 1 आठवड्यापर्यंत पोल्ट्री फार्म बंद राहणार असल्याची माहिती. इस्रायली हवाई हल्ल्यात गाझामधील एकूण 48 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकूण 22 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे. गाझावरील हल्ल्यावर भाष्य करण्यास इस्रायली सैन्याचा नकार. आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.